गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे दीपाली. स्वागत आहे तुमचं दीपयोग 20 ह्या चॅनलमध्ये. मित्रांनो, काल होती बिरसा मुंडा यांची जयंती, त्यामुळे दिंडोरीत फार गर्दी होती आणि आम्ही अशाच वेळेस दिंडोरीला निघालो होतं बँकेतच काम, पण मग शिवमची कटिंगही करायची होती आणि थोडंसं भाजीपालाही घ्यायचा होता. यांना सुट्टी असल्या कारणाने मी यांना म्हणाले की चला आपण जाऊन येऊया. प्रथम आम्ही दिंडोरीत आलो बँकेत. तर बँकेत गर्दी होती, पण त्यांचा स्टाफ काही जास्त आलेला नव्हता. बहीण माझी लाडकी याच्यासाठी आधार नंबर बँकेला लिंकच पाहिजे. माझं अप्रूव्हल होऊन आले आहेत मित्रांनो, पण माझं आधार नंबर लिंक नाही आहे, तर त्याच्यासाठी मला जाणं गरजेचंच होतं. पण ते कामही माझं पोस्टपोन झालं आणि ते होणार आहे सोमवारी. ते म्हणाले की आज स्टाफ अवेलेबल नाही आहे, 2च स्टाफ होते, तर मग सोमवारी तुमचं काम होऊन जाईल. मग मी सोमवारी जाईल आणि ते काम मी पूर्ण करून घेईन. तर मग एवढं झाल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि पुन्हा निघालो दिंडोरी मार्केटमध्ये जात होतो. पण मग त्या जयंतीमुळे खूप गर्दी आणि सिग्नल लागलेले होते, तसंच निघालो पुढे. मग शिवमची कटिंग करायची होती, कटिंगलाही गेलो आम्ही. बघा दिंडोरीचे रस्ते, किती पाणी रस्त्यांवर, म्हणजे रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशी गोष्ट झाली आमच्या इकडे. पण पाऊस यावेळेस बराच पडलेला आहे आमच्या इकडे, कारण लोकांची शेतीची कामही चालू आहे आणि इकडे पाऊस पडलाही पाहिजे. काही भागात पडायला नाही पाहिजे, पण तिकडे भरपूर पाऊस होऊन गेलेला आणि इकडे आमच्या इकडे थोडासा जास्तच लेट झालेला आहे पावसाला. हे बघा, बघू शकता जिकडे तिकडे चिखल वगैरेच दिसत होतं. पायी चालण्याची इच्छा नव्हती, मग तरी देखील तसंच गेलो, कारण मार्केटमधनं भाजीपालाही घ्यायचा होता. मग शिवमची कटिंग झाल्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो. मग थोडासा खाऊ घेतला, चायनीज घेतलं पार्सल, आणि पार्सल घेतल्यानंतर शिवमची इच्छा होती की तिथेच खायचा, पण मग पाऊस थांबलेला होता, तर मग हे म्हणाले की आपण घरी जाऊन खाऊया. मग घरी आल्यानंतर मग शिवमने आणि त्याच्या बाबाने चायनीज खायला घेतलं. मी घरातला पसारा आवरून घेतला आणि संघमित्र आणि शिवमला सांगितलं मला थोडीशी हेल्प करा. हेल्प म्हणण्यापेक्षा मला बडबडच जास्त करावी लागते. सो पुढे तुम्हाला असं वाटत असेल की मुलांची तक्रार करते, तसं नाही आहे. खूप भांडतात 2 जण, माझे दोन्ही मुलं. आणि मित्रांनो, मी हा जो व्हिडिओ बनवला आहे त्याचं कारण हेच की कुठे चाललो आहे, काय डेली माझं काय रुटीन आहे. तर तसं काल सुट्टी होती माझी आणि त्यामुळेच सुट्टी म्हणजे माझी नाईट होती, नाईटला जायचं होतं, तर मी दिवसभर घरीच होते. मग शिवमनी घेतलं हे आवरत होता. म्हटलं आई मी तुला मदत करतो. म्हटलं कर चाल. भाजीपाला काढून ठेवलेला होता त्याने, धुतला असता मी भाजीपाला, पण पावसामुळे मला काही तो धुता आला नाही. पण ज्यावेळेस मी स्वयंपाक करायला की भाजी वगैरे, त्यावेळेस मी तो धुवून घेते आणि धुवून पण ठेवते, पण मग तेवढा वेळही नव्हता माझ्याकडे. मग त्यांचा खाऊ अरेंज करून ठेवला, जिथे तिथे व्यवस्थित ठेवून दिलं, कारण त्यांना खाऊ घेऊन खाता आला पाहिजे. मग फ्रीजचा खालचा कप्पा थोडासा घाणेरडा झाला होता, तो पुसपास करून आणि व्यवस्थित त्याच्यात कांदे बटाटे मी अरेंज करून ठेवले. हा व्हिडिओ माझी बाई काढते आणि तिने नेमकाच व्हिडिओ काढला. तर बाईने व्हिडिओ काढता मला म्हणाली की आई आपलं फ्रीजमध्ये आता जास्त काही सामान नाही, पण ते मीच ठेवलेलं नाही आहे, कारण माझा शिवम फ्रीजमधून काही थंड वस्तू घेतो आणि खातो. त्यासाठी ह्या म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात मी शक्यतो ठेवतच नाही, कारण मुलं पटकन फ्रीजमधल्या वस्तू जर खाल्ल्यात तर ते आजारी पडतात. पाण्याच्या बॉटल देखील आम्ही फ्रीजमध्ये ठेवत नाही, आम्ही साधंच पाणी पितो. फक्त पाणी आम्ही उन्हाळ्यात पितो, ते पण एकदम कमी, जास्त आम्ही फ्रीजचं पाणी देखील घेत नाही. आणि फ्रीजमध्ये भाजीपाला किंवा दूध हेच पदार्थ मी फ्रीजमध्ये ठेवते. खाण्याचे जर पदार्थ असेल तर ते मी बाहेरच ठेवते, कारण जर काही असेल तर शिवम लगेच खायला घेतो आणि ते बिंदास. काकडी टोमॅटो तर बापरे सांगूच नका, तो खाल्ल्याशिवाय राहतच नाही. हे बघा मी ते अरेंज करून ठेवते भाजीपाला, म्हणजे मिरच्या डब्यामध्ये किंवा लसूण अद्रक हे सगळं मी व्यवस्थित ठेवते,
कारण मग मला पुन्हा वेळ भेटत नाही, कारण मला नाईटलाही जायचं होतं. तेवढं गडबडीत मी ते आवरलं झटकेफट. मग खालच्या ड्रॉवरमध्ये देखील पालेभाज्या किंवा फळभाज्या ह्या ठेवून त्यावर मग पालेभाज्या अरेंज करून ठेवल्या. आणि मग फ्रीज व्यवस्थित आवरल्यानंतर ते ज्या काही वस्तू होत्या त्याही फ्रीजमध्ये ठेवल्या. तिथून पुढे मित्रांनो, हा जो माझा व्हिडिओ आहे तर तो पूर्ण व्लॉग म्हणतात तसा करण्याचा प्रयत्न मी केला आहे, मॉर्निंगपासून तर संध्याकाळपर्यंत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर फ्रीजमध्ये मी सगळं अरेंज करून ठेवलं आहे. इथे फ्रीज दिसत असेल रिकामं, पण मी जास्त सध्या वस्तू ठेवत नाहीत, कारण लहान मुलं घरात असल्यावर तुम्हाला माहितीच आहे, मग मुलं फ्रीज उघडल्याशिवाय राहत नाहीत आणि खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. मग त्याच्यानंतर मी थोडासा खाऊ आवरून घेतला, त्यांचा डब्यात ठेवून दिला. आणि काही मसाला होता तर त्याही बरण्यांमध्ये भरून ठेवला. आणि मग ते आवरल्यानंतर मग माझं रात्रीचा टिफिनची तयारी झाली होती, ते आवरायला घेतलं मी. तर मित्रांनो, थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तुमचे आभारी आहेत मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.